कुंभोज येथील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत बाबू जमाल साहेब कलंदर शरीफ दर्गा, हजरत सकालचो दर्गा व हजरत शाह खताल हुसेन दर्गा पीर बाबांचा उरूस मानकरी, सेवेकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत विविध धार्मिक विधीने उत्साहात पार पडला। या निमित्त गुणवंताचा सत्कार उरूस व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आला। तसेच उरसानिमित्त विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, शांततेत व महिलांचा होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला। यावेळी हजारो महिलांनी होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये भाग घेतला। पत्रकार विनोद शिंगे यांनी मनोगत व्यक्त केले। ज्या गावचा उरूस काही तासात सफाईचा, त्या उरसाला ज्या कमिटीने 4 दिवसाचं रूप दिलं, त्या उरूस कमिटीला मी कुंभोज ग्रामस्थांच्या वतीने सर्वप्रथम शुभेच्छा देतो। महिला दिनाचा औचित्य साधून कालच 8 तारीख झाल्या, महिला दिन झालाय। सगळ्या महिलांच्या खात्यावर मला वाटते 1500 रुपये आले, त्यामुळे महिला खुश आहेत। विनू सगळ्यांना सरकारने आपले गिफ्ट दिले। मला वाटतं आज आणि आता मला वाटतं आज आणि काहीतरी 1500 रुपये आल्यात। काळजी करू नका, बिंदास राहायचं आहे। उरसाचे पैसे निघून गेल्यात, पण मला माहिती आहे या उरसाची तयारी करत असताना गेल्या 8 दिवसापासून आपली काय मानसिकता झाली असेल, आपल्याला काय कष्ट करावे लागले असतील। आमच्यासारखा काय माणूस या रेल्वे बस जेवायला, पण ते जेवण करत असताना माझ्या माय माऊलीला जो त्रास झाला, त्या माय माऊलीच्या त्रासाला कुठेतरी एक विरंगुळा द्यायचा या उद्देशाने या उरूस कमिटीनं होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन केलं। नक्की या होम मिनिस्टर कार्यक्रमातून आपली संकल्पना, आपले ध्येय उद्दिष्ट आणि आपले मनोरंजन होईल अशा आणि अपेक्षा व्यक्त करतो। यावेळी यात्रा उरूस कमिटीच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या वतीने उपस्थित महिलांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले। यावेळी यात्रा उरूस कमिटीचे अध्यक्ष अरुण पाटील, उपाध्यक्ष सागर सुवासे, खजिनदार राजू मुजावर, सचिव वैभव जमणे, कार्याध्यक्ष निवास माने, सहकार्याध्यक्ष मधुकर खोदे आदींसह सदस्यांनी नियोजन केले होते। विनायक पोतदार यांनी स्वागत केले। शौकत मुजावर यांनी सूत्रसंचालन केले। चांदसो मुजावर यांनी आभार मानले। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।